नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये या ठिकाणी पाहणार आहोत। पदवी स्तरावर BA-SYला हा विषय भारतीय शासन आणि राजकारण या टायटलखाली किंवा भारतीय संविधान या टायटलखाली आपल्याला अभ्यासाला असलेला दिसतो आणि त्या अनुषंगाने भारतीय राज्यघटनेचा संदर्भ, त्याची वैशिष्ट्ये या ठिकाणी अभ्यासणं हे परीक्षेच्या पदवी स्तरावरच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसाठी, प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी हा घटक अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। त्या अनुषंगाने या वैशिष्ट्यांचा अभ्यास या ठिकाणी करणं क्रमप्राप्त आहे। विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये पाहण्याच्या अगोदर प्रास्ताविक स्वरूपात काही संदर्भ स्पष्ट करणं या ठिकाणी गरजेचं आहे। भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी ज्या संविधान सभेची निर्मिती करण्यात आली होती, त्या संविधान सभेने 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांच्या प्रदीर्घ परिश्रमानंतर या भारतीय संविधानाला एक परिपूर्ण आकार प्राप्त झालेला आपल्याला दिसतो। म्हणजे जवळपास 3 वर्षांच्या परिश्रमातून तयार झालेली आपली राज्यघटना, या राज्यघटनेवर अनेक गोष्टींचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो। म्हणजे आपल्या घटनातज्ञांनी संविधान सभेच्या प्रयत्नातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा ज्या राज्यघटना निर्मितीमध्ये आहे, त्यांच्या प्रयत्नातून एकूण संदर्भ आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला भारतीय राज्यघटनेवर अनेक गोष्टींचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो। याच्यामध्ये ज्या जगातील जे लोकशाहीवादी राष्ट्र आहेत, या लोकशाहीवादी राष्ट्रांच्या राज्यघटनांचा प्रभाव हा भारतीय राज्यघटनेवर पडलेला आपल्याला दिसतो। आपण बघा की भारतीय राज्यघटना ही म्हणजे 150 वर्ष ज्या ब्रिटिशांचं राज्य आपल्या भारतावर होतं, त्या ब्रिटिशांच्या प्रभावापासून भारतीय राज्यघटना ही परावृत्त राहूच शकत नव्हती। म्हणून ब्रिटिश चळवळीचा वारसा हा भारतीय राज्यघटनेला असलेला आपल्याला दिसतो। 150 वर्षांच्या कार्यकाळामध्ये ब्रिटिशांनी त्यांच्या संसदेमध्ये भारतीय वसाहतीसाठी तयार केलेले जे काही कायदे आहेत, त्याच्यामध्ये 1858चा कायदा असेल, 1909चा कायदा असेल, 1919चा कायदा असेल, 1935चा कायदा असेल की ज्याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन या नावाने ओळखतो, किंवा 1947चा भारत स्वातंत्र्य कायदा असेल, या सगळ्या कायद्यांचा, ब्रिटिश कायद्यांचा फार मोठा प्रभाव हा भारतीय राज्यघटनेवर पडलेला आपल्याला दिसतो। अमेरिकेच्या राज्यघटनेचा प्रभाव हा भारतीय राज्यघटनेवर आपल्याला पडलेला दिसतो। म्हणजे अमेरिकेच्या राज्यघटनेतून सुद्धा काही महत्त्वाची अशी तत्व भारतीय घटनातज्ञांना योग्य वाटली आणि त्यांनी भारतीय समाज व्यवस्थेला अनुकूल असे बदल त्यात करून भारतीय राज्यघटनेमध्ये त्याचा समावेश केलेला आपल्याला दिसतो आणि त्या अनुषंगाने अमेरिकेच्या राज्यघटनेचाही प्रभाव हा भारतीय राज्यघटनेवर होता। आयर्लंडच्या राज्यघटनेचा प्रभाव भारतीय राज्यघटनेवर होता। म्हणजे कॅनडा असेल, ऑस्ट्रेलिया असेल, दक्षिण आफ्रिका असेल, जर्मनी असेल, फ्रान्स असेल, ब्रिटन असेल, या जगातल्या लोकशाहीवादी राष्ट्रातील राज्यघटनांचा प्रभाव भारतीय राज्यघटनेवर पडलेला आपल्याला दिसतो आणि या माध्यमातून जी काही भारतीय राज्यघटना आकारास आली, त्या राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांचा आपल्याला उल्लेख या ठिकाणी करणं क्रमप्राप्त ठरतं। चला तर मग आपण आपल्या भारतीय राज्यघटनेची जी वैशिष्ट्ये आहेत, ती वैशिष्ट्ये या ठिकाणी समजावून पाहण्याचा प्रयत्न करू। भारताची राज्यघटना ही 26 नोव्हेंबर 1949ला लिहून पूर्ण झाली। कधी? 26 नोव्हेंबर 1949ला लिहून पूर्ण झाली। तो दिवस आपण दरवर्षी संविधान दिन म्हणून या ठिकाणी साजरा करत असतो। आणि ज्या दिवशी भारताची राज्यघटना लागू झाली, भारतामध्ये ज्या दिवशी भारताची राज्यघटना लागू झाली, तो दिवस होता 26 जानेवारी 1950। दरवर्षी आपण जो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो, तो दिवस भारतीय राज्यघटना लागू करण्यात आल्याचा दिवस असल्यामुळे त्याच दिवशी 1950ला 26 जानेवारी 1950ला भारतीय जनता खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झाली होती। भारतीय जनतेच्या हातामध्ये सत्ता बहाल झालेली होती आणि त्या दृष्टिकोनातून या घटनेचं एक महत्त्वपूर्ण असं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी मानता येऊ शकतो। यातलं पहिलं वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येऊ शकतं ती म्हणजे भारतीय राज्यघटनेची उद्दिष्ट पत्रिका। विद्यार्थी मित्रांनो, भारताची राज्यघटना जर आपण पाहिली असेल, त्यातलं पहिलंच पान हे भारतीय संविधानाची उद्देशपत्रिकेचा संदर्भ स्पष्ट करत असलेलं आपल्याला दिसतं। की या म्हणजे भारताची राज्यघटना कशी आहे हे संपूर्ण राज्यघटना वाचण्याची आवश्यकता नाही आपल्याला। केवळ उद्दिष्ट पत्रिका जरी आपण वाचन केली,
जी उद्दिष्ट पत्रिका आहे पहिल्याच पानावर जे काही फार मोजक्या शब्दांमध्ये उद्दिष्ट पत्रिकेचं स्पष्टीकरण दिलेलं आहे, ती उद्दिष्ट पत्रिका जरी आपण वाचली तरीसुद्धा भारताची राज्यघटना या ठिकाणी स्पष्ट होत असताना आपल्याला दिसते. म्हणजे या गोष्टी आपल्याला लक्षात असणं अत्यंत गरजेचे आहेत की एकूण भारतीय राज्यघटनेचं स्वरूप कसं आहे, भारतीय राज्यघटनेची व्याप्ती किती प्रमाणात आहे आणि भारतीय राज्यघटनेमध्ये नेमक्या कुठल्या गोष्टींचा संदर्भ आहे, या सगळ्या गोष्टी या उद्दिष्ट पत्रिकेमध्ये स्पष्ट होत असताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून भारतीय राज्यघटनेची उद्दिष्ट पत्रिका, त्याला प्रास्ताविकासुद्धा म्हणतात, त्यालाच भारतीय राज्यघटनेचा आत्मासुद्धा काहींनी म्हणलेला आहे. या भारतीय राज्यघटनेच्या प्रेम्बल्स म्हणून सुद्धा ओळख आपल्याला असलेली दिसते. आणि म्हणून या भारतीय राज्यघटनेची उद्दिष्ट पत्रिका हे सुद्धा भारतीय राज्यघटनेचं एक मूलभूत वैशिष्ट्य असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. याच्या पुढे आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं, दुसरं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला लिखित राज्यघटना अशा पद्धतीनं सुद्धा त्याचा उल्लेख करता येऊ शकतो की भारताच्या राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांचा विचार करत असताना भारताची राज्यघटना ही लिखित स्वरूपात आहे. म्हणजे हे तिचं वैशिष्ट्य आहे की राज्यघटना ही लिखित स्वरूपात असू शकते एक, किंवा ती अलिखित स्वरूपात असू शकते. ब्रिटनची राज्यघटना ही अलिखित स्वरूपात आहे, कुठेही ती लिखित स्वरूपात दिसून येत नाही. परंतु भारताची राज्यघटना ही संविधान सभेमध्ये 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवसाच्या प्रदीर्घ परिश्रमातून तयार झालेली लिखित राज्यघटना असल्यामुळे लिखित राज्यघटना ही भारतीय राज्यघटनेचं एक वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसतं की त्या अनुषंगाने सुद्धा हे स्पष्टीकरण केलं जाऊ शकतं. भारतीय राज्यघटनेचं तिसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येऊ शकतं ते म्हणजे भारताची राज्यघटना ही जगातील सगळ्यात मोठी व्यापक राज्यघटना आहे. भारताची राज्यघटना ही व्यापक राज्यघटना आहे. हे स्पष्टीकरण देत असताना आपल्याला असं सांगता येईल की जगामध्ये जितक्या देशांच्या राज्यघटना सद्यस्थितीला आहेत त्या सगळ्या देशांचा विचार करता भारताची राज्यघटना आकाराने विस्ताराने मोठी राज्यघटना असलेली दिसते. आणि म्हणून ते भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसते. ज्या वेळेला भारताची राज्यघटना तयार झाली त्यावेळेला 395 कलमं ही भारतीय संविधानामध्ये होती. 12 परिशिष्टांमध्ये आणि 22 विभागांमध्ये त्याची विभागणी झालेली आपल्याला दिसते. म्हणजे एकूणच काय तर जगातल्या सगळ्या राज्यघटनांचा विचार करता भारताची राज्यघटना ही व्यापक आणि सर्वात मोठी राज्यघटना दिसते. म्हणून भारतीय राज्यघटनेचं ते एक मूलभूत वैशिष्ट्य सांगता येऊ शकतं. याच्या पुढे आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की भारताची राज्यघटना ही अंशतः परित्रण आणि अंशतः परिवर्तनीय आहे. बघतो आपण काही देशांच्या राज्यघटना या परिदृढ स्वरूपाच्या आहेत, म्हणजे त्या सहजासहजी बदलता येऊ शकत नाहीत अशा आहेत. ब्रिटनसारख्या देशाची राज्यघटना आपण जर पाहिली तर त्याच्यामध्ये सहजपणे बदल केला जाऊ शकतो, कारण ती लिखितच नाही आहे. त्याच्यामध्ये परिवर्तन करणं फार सोपं आहे. अशा पद्धतीचे संदर्भ आपल्याला पाहावयास मिळतात. परंतु भारतीय राज्यघटनेचा विचार करत असताना आपल्याला असं दिसतं की भारताची राज्यघटना ही ना तर पूर्णतः परिदृढ आहे, ताठर आहे, ना तर पूर्णतः लवचिक आहे, परिवर्तनीय आहे. म्हणजे अंशतः ताठर आणि अंशतः परितृढ अशा दोनही गोष्टींचा मिलाप या भारतीय संविधानाच्या एकूणच व्यवस्थेमध्ये स्वीकारलेला आपल्याला पाहावयास मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानाचं कलम 368 आपण दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेमधून जे काही स्वीकारलेलं आहे, जी काही संविधान दुरुस्तीची पद्धत स्वीकारलेली आहे त्याच्यामध्ये हा संदर्भ स्पष्ट केलेला आपल्याला दिसतो. याचा संदर्भ 368 या कलमचा संदर्भ पाहिल्यानंतर भारतीय राज्यघटनेचं स्वरूप कसं आहे ते अंशतः परिधड आणि अंशतः लवचिक असलेलं आपल्याला दिसतं. आणि त्या दृष्टिकोनातून विचार करत असताना हे भारतीय राज्यघटनेचं एक मूलभूत वैशिष्ट्य म्हणून त्याचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करता येऊ शकतो. पुढे आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्य ही भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये सांगता येऊ शकतात. मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्य, मग फंडामेंटल राईट्स अँड फंडामेंटल ड्युटीज या घटकांचा अभ्यास करत असताना भारतीय संविधानामध्ये जे मूलभूत अधिकार आपल्याला दिसतात की जे आपण अमेरिकेच्या धर्तीवर भारतीय संविधानात स्वीकारलेत, या मूलभूत अधिकारांचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 ते कलम 35 अंतर्गत करण्यात आलेला आपल्याला दिसतो. म्हणजे घटनेच्या 3ऱ्या भागामध्ये, घटनेच्या प्रकरण 3 मध्ये या
मूलभूत अधिकारांचा कलम 12 ते 35 मध्ये जो काही अंतर्भाव करण्यात आलेला आहे, हे मूलभूत अधिकार जे की भारतीय नागरिकांना भारतीय राज्यघटनेने बहाल केलेले आहेत, त्या मूलभूत अधिकारांचा संदर्भ हा भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्याचा एक महत्त्वपूर्ण भाग असलेला आपल्याला दिसतो. की ज्या वेळेला राज्यघटना अस्तित्वात आली त्यावेळेला 7 प्रकारचे मूलभूत अधिकार भारतीय नागरिकांना होते. कुठले? एक, समतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, त्याच्यानंतर धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार, शिक्षण व संस्कृतीचा अधिकार, संपत्तीचा अधिकार आणि घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार. हे 7 अधिकार भारतीय नागरिकांना घटना तयार झाली त्यावेळेला होते. परंतु त्यानंतर घटना दुरुस्ती होऊन जो काही संपत्तीविषयक अधिकार आहे त्याला मूलभूत अधिकारामध्ये न ठेवता त्याला कायदेविषयक अधिकारामध्ये ठेवण्यात आलं आणि मूलभूत अधिकारातून वगळण्यात आलं. सद्यस्थितीला भारतीय राज्यघटनेमध्ये 6 प्रकारचे मूलभूत अधिकार असलेले आपल्याला दिसतात. याची सुद्धा जाणीव आपल्याला असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात काय तर हे मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्यांचा विचार आपण ज्या वेळेला करतो तर हे मूलभूत कर्तव्य घटनेच्या भाग 4 मध्ये, प्रकरण 4 मध्ये आणि घटनेच्या कलम 51 क मध्ये हे 10 मूलभूत अधिकार असलेले आपल्याला दिसतात. 1976ला जी घटना दुरुस्ती झाली त्या घटना दुरुस्तीनुसार रशियाच्या धर्तीवर रशियाच्या प्रभावाने या ठिकाणी आपण ते मूलभूत कर्तव्य भारतीय संविधानाच्या कलम 51 क मध्ये समाविष्ट केलेली आपल्याला दिसतात की जी 10 प्रकारची मूलभूत कर्तव्य आहेत. आणि 2002 मध्ये जी 86वी घटना दुरुस्ती झाली त्या 86व्या घटना दुरुस्तीने एक मूलभूत कर्तव्य पुन्हा त्याच्यामध्ये ॲड करण्यात आलं आणि सद्यस्थितीला 11 प्रकारची मूलभूत कर्तव्य ही भारतीय संविधानाच्या कलम 51 क मध्ये असलेली आपल्याला दिसतात. म्हणून मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्य ही भारतीय राज्यघटनेची एक मुख्य वैशिष्ट्याचा भाग असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. याच्या पुढे आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं ते म्हणजे जनतेचं सार्वभौमत्व. जनतेचं सार्वभौमत्व हे भारतीय राज्यघटनेचे एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे जनता ही सार्वभौम आहे. भारताची जी जनता आहे त्या जनतेच्या हातामध्ये सर्व सत्ता या भारतीय राज्यघटनेनं सोपवलेली आहे, ज्याला आपण प्रजासत्ताक राज्य म्हणून ओळखतो. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानाची सुरुवात ज्या उद्दिष्ट पत्रिकेनं होते आणि ज्या उद्देश पत्रिकेची सुरुवात ज्या वाक्यानं होते, सुरुवातीचं जे वाक्य आहे आम्ही भारताचे लोक, आम्ही इथं म्हणजे आम्ही भारताचे लोक या शब्दानं जे काही सुरुवात उद्दिष्ट पत्रिकेची झालेली आहे त्या एका शब्दावरूनच आपल्याला जनतेच्या सार्वभौमत्व या वाक्याची कल्पना या ठिकाणी येते की म्हणजे भारतीय संविधान हे जनतेप्रती समर्पित केलेलं आहे. म्हणजे जनता याच्यामध्ये प्रभावी आहे. जनतेचं सार्वभौमत्व जनता म्हणेल त्याच पद्धतीने या ठिकाणची व्यवस्था कार्य करेल अशा पद्धतीचा एक सामान्य भाषेतला संदर्भ आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येऊ शकतो. थोडक्यात काय तर जनता ही सार्वभौम आहे, जनता ही पूर्ण अर्थाने स्वातंत्र्य आहे. या अर्थाचा आशय स्पष्ट करणारा हा संदर्भ या ठिकाणी असल्यामुळे जनतेचं सार्वभौमत्व हे भारतीय संविधानाचं एक मूलभूत वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसतं आणि म्हणून त्याचाही विचार या ठिकाणी करता येऊ शकतो. पुढे एकेरी नागरिकत्व हे भारतीय संविधानाचं एक वैशिष्ट्य आपल्याला दिसतं. आपण बघतो अमेरिकेचा जर आपण विचार केला तर अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्व आहे. म्हणजे अमेरिकेच्या कुठल्याही राज्यातला नागरिक प्रथम तो त्या राज्याचा नागरिक आहे आणि नंतर तो अमेरिकेचा नागरिक आहे. म्हणजे दुहेरी नागरिकत्वाची प्रथा ही आपल्याला अमेरिकेत पाहायला भेटते, पण भारतामध्ये तशा पद्धतीची व्यवस्था आपल्या भारतीय संविधानाने स्वीकारलेली नाही आहे. महाराष्ट्राचा नागरिक अशा पद्धतीचा उल्लेख आपल्याकडे केला जात नाही. उत्तर प्रदेशचा नागरिक किंवा गुजरातचा नागरिक अशा पद्धतीचा उल्लेख आपल्याकडे केला जात नाही. तर तो प्रथमतःही भारतीय आणि अंतिमतःही भारतीय या अर्थाने एकेरी नागरिकत्वाचीच पद्धत ही भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेली असल्यामुळे एकेरी नागरिकत्व हे भारतीय संविधानाचं एक मूलभूत आणि अत्यंत उपयुक्त असं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्याच्या पुढे जाऊन आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला प्रबळ मध्यवर्ती सरकार, प्रबळ केंद्र सरकार, मध्यवर्ती सरकार म्हणजे मध्यवर्ती सरकारला प्रभावी करण्याचं काम भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेलं आहे. आपण केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची यांचा ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये जी अधिकारांची विभागणी या भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली आहे त्या माध्यमातून या ठिकाणी केंद्र सरकारला अत्याधिक विषय बहाल करण्यात आलेले आहेत. अधिक अधिकार, मोठ्या प्रमाणात अधिकार राज्य सरकारच्या तुलनेमध्ये केंद्र सरकारला अधिक अधिकार दिलेले असल्यामुळे केंद्र सरकार या ठिकाणी प्रबळ मध्यवर्ती सरकार बनवण्याच्या दृष्टिकोनातून संविधानाचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आपल्याला दिसतो आणि म्हणून ही गोष्ट सुद्धा एक वैशिष्ट्याचा भाग या ठिकाणी ठरू शकते.
पुढे आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला धर्मनिरपेक्ष राज्य हे सुद्धा भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य आहे. धर्मनिरपेक्षता हा शब्द आपण भारतीय संविधानाच्या उद्दिष्ट पत्रिकेमध्ये घटना दुरुस्ती करून उशिरा जरी समाविष्ट केलेला असला तर एकूण संविधानाचा संदर्भ आपण ज्या वेळेला बघतो त्यावेळेला हीच गोष्ट आपल्याला प्रत्ययास येते, ती म्हणजे कुठल्याही एका धर्माचं, एका जातीचं, एका वंशाचं हे संविधान नाही आहे. सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन वाटचाल करणारं, सर्व धर्म समभावाचं विश्लेषण विशद करणारं एक प्रभावी असं संविधान म्हणून भारतीय संविधानाचा उल्लेख या ठिकाणी केला जातो. आणि म्हणून भारतीय संविधानाचं ते एक मूलभूत वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसतं. विद्यार्थी मित्रांनो, याच्याही पुढे जाऊन आपल्याला सांगता येऊ शकतं ते म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोपनाचं तत्त्व आपल्या भारतीय संविधानामध्ये स्वीकारण्यात आलेले आहे. अमेरिकेच्या धर्तीवर या तत्त्वाचा स्वीकार आपण आपल्या घटनेमध्ये केलेला आहे आणि त्या अनुषंगाने न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या तत्त्वाचा संदर्भसुद्धा या वैशिष्ट्याचा एक भाग मानला जातो. कल्याणकारी राज्य ही संकल्पनासुद्धा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. भारतीय संविधानातील जी मार्गदर्शक तत्त्व आहेत ही मार्गदर्शक तत्त्व भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यांमध्ये येतात. म्हणजे घटनेच्या प्रकरण 4 मध्ये, घटनेच्या कलम 36 ते 51 मध्ये जी मार्गदर्शक तत्त्व आपल्याला दिसतात, ज्याला आपण नीती निर्देशक तत्त्व असं म्हणतो, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी या नावाने ती तत्त्व आम्हाला परिचित आहेत. आणि या मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करत असताना सरकारने राज्यकारभार करत असताना कशा पद्धतीने ध्येय धोरण आखावीत याचं मार्गदर्शन करण्याचं काम या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये केलेलं असल्यामुळे एक अत्यंत महत्त्वाचा भाग हा भारतीय राज्यघटनेचा असल्यामुळेच भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्याचा सुद्धा तो एक भाग ठरतो. आणि मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करत असतानाच भारतीय व्यवस्था ही कल्याणकारी स्वरूपाची असेल हा संदर्भसुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट होत असल्यामुळे कल्याणकारी राज्याचा संदर्भसुद्धा या ठिकाणी स्पष्ट होत असलेला आपल्याला दिसतो. याशिवाय संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार आपण केला, ते सुद्धा आपल्या भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. संघराज्याची नाविन्यपूर्ण व्यवस्था आपण कॅनडाच्या धर्तीवर स्वीकारली, जे काही अर्धसंघराज्य आपण स्वीकारलं तो संदर्भसुद्धा भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांमध्ये येतो. याच्या पुढे जाऊन ज्यावेळेला आपण विचार करतो की भारताची न्यायपालिका ही स्वातंत्र्य न्यायपालिका आपण या ठिकाणी असलेली दिसते, कुठल्याही शासनाचा हस्तक्षेप या न्यायपालिकेमध्ये असणार नाही, म्हणून एक स्वातंत्र्य न्यायपालिकेचा संदर्भ हा सुद्धा भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांमध्ये येत असल्यामुळे अशी अनेक वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येऊ शकतात. म्हणजे वैशिष्ट्यांनी परिपूर्ण राज्यघटना म्हणून भारतीय राज्यघटनेचा उल्लेख हा जगामध्ये केला जातो. भारतीय राज्यघटनेची ओळख ही जगामध्ये एक परिपूर्ण, एक सर्वसमावेशक, एक सर्वांना न्याय देणारी राज्यघटना म्हणून त्या राज्यघटनेकडे पाहिलं जातं. म्हणून वैशिष्ट्यपूर्ण अशी राज्यघटना म्हणून सुद्धा या भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांचा अशा पद्धतीनं उल्लेख आपल्याला या ठिकाणी करता येऊ शकतो. या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये पाहिलीत. पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन संकल्पनेसह पुन्हा आपण भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.